नमस्कार. आपल्या हाती जी माहिती आलीये त्या आधारावर आज आपण भाद्रपद महिन्यातल्या एका खूप महत्वाच्या जिव्हाळ्याच्या परंपरेबद्दल बोलणार आहोत. गौरी पूजन. हो, नमस्कार. ही माहिती सांगते की हे फक्त एक पूजा नाहीये, तर यात श्रद्धा आहे, कुटुंब एकत्र येतं आणि मातृशक्तीचा उत्सव पण आहे. अगदी खरं आहे. आणि आपल्या मिळालेल्या स्रोतांमध्ये ना गौरीची वेगवेगळी रूपं म्हणजे उभ्या गौरी, बसलेल्या गौरी, मग कुलाचाराचं महत्त्व काय आहे आणि हो, काही गैरसमज पण आहेत लोकांमध्ये. अच्छा, हां. त्याबद्दल पण स्पष्ट माहिती दिलीये. आणि विशेष म्हणजे धर्मसिंधू सारख्या महत्वाच्या ग्रंथाचा आधार या परंपरेला कसा आहे हे पण त्यात सांगितलंय. छान. तर मग आज आपण हेच बघूया, गौरी पूजनामागची मूळ श्रद्धा काय आहे? कुटुंबाची जी परंपरा असते म्हणजे कुलाचार, त्याचं नक्की स्थान काय आणि काही ज्या पद्धती आहेत त्याबद्दल योग्य दृष्टिकोन काय असू शकतो? हो, नक्कीच. सुरुवात गौरी म्हणजे नक्की कोण यापासून करूया का? काय भावना आहे या पूजनामागे? हो, तर आपल्या स्रोतानुसार गौरी म्हणजे साक्षात पार्वती देवी. मातृत्व, समृद्धी आणि सौभाग्य याचं प्रतीक मानलं जातं तिला. हां. आणि घराघरात गौरी आणण्याची पद्धत, बसवण्याची पद्धत वेगळी असते. काही ठिकाणी उभ्या गौरी असतात, म्हणजे कलशावर किंवा धान्याच्या राशीवर उभ्या करतात. हो. तर काही घरांमध्ये पाटावर मांडलेल्या बसलेल्या गौरी दिसतात आपल्याला. आणि मग या उभ्या किंवा बसलेल्या गौरी यातला फरक कशामुळे ठरतो? म्हणजे कोणती पद्धत जास्त योग्य मानायची? हां, इथेच कुलाचार महत्वाचा ठरतो. आपल्या स्रोतांमध्ये स्पष्ट सांगितले की हे पूर्णपणे तुमच्या कुटुंबात, म्हणजे घरात जी परंपरा आहे ना, पिढ्यानपिढ्या चालत आलेली. बरोबर, त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे कोणती पद्धत श्रेष्ठ किंवा कनिष्ठ हा प्रश्नच येत नाही. तुमच्या घरची जी परंपरा तीच तुमच्यासाठी योग्य आहे. मूळ गाभा श्रद्धेचा आहे. ओके, हे स्पष्ट झालं. आता स्रोतांमध्ये एका महत्वाच्या पण थोड्या नाजूक गैरसमजाबद्दल पण उल्लेख आहे. म्हणजे काही जण असं मानतात की घरात कोणाचा मृत्यू झाला, विशेषतः आई-वडिलांचा, तर त्या वर्षी उभ्या गौरी बसवू नयेत. हो, या विचाराला काही शास्त्रीय आधार आहे का? हे बघ, आपल्या श्रोत्यांनी यावर जोर दिलाय की या समजोतीला कुठेही म्हणजे कुठल्या धर्मग्रंथात किंवा पुराणात आधार मिळत नाहीच आहे. अच्छा. हा विचार कदाचित श्रद्धेपेक्षा हं. भीतीतून आला असावा असं वाटतं. खरं तर अशा कठीण प्रसंगात सुद्धा आपल्या कुळाच्या रीतीनुसार श्रद्धेने पूजन करणं हेच शास्त्रसंमत मानलं जातं. म्हणजे थांबवायची गरज नाही. नाही, समजुतीने विचार करून नेहमीप्रमाणे पूजन केलं तर त्यात काहीच वावगं नाही. म्हणजे परंपरेतल्या काही गोष्टींना शास्त्रीय आधार नाही हे दिसतंय. असाच एक व्यावहारिक मुद्दा पण असतो बघ, नैवेद्याचा. हो, नैवेद्य. अनेक ठिकाणी गौरीसमोर जो नैवेद्य ठेवतात तो रात्रभर तसाच ठेवला जातो आणि मग दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून घेतला जातो. स्रोतानुसार हे कितपत योग्य आहे? हो, यावर पण माहिती मिळाली आहे. शास्त्रीयदृष्ट्या बघितलं ना तर देवाला अर्पण केलेला नैवेद्य तो लगेचच प्रसाद होतो. तो भक्तांनी लगेच म्हणजे तात्काळ ग्रहण करणं अपेक्षित आहे. रात्रभर किंवा दुसऱ्या दिवसापर्यंत तसाच ठेवणं हे आरोग्याच्या दृष्टीने पण योग्य नाही आणि त्याला शास्त्राचा आधार पण दिसत नाहीये. म्हणजे हा पण एक गैरसमज म्हणायचा. हो, हा सुद्धा कदाचित परंपरेचा नावाखाली नकळत आलेल्या समजुतीचा भाग असावा. अच्छा. म्हणजे नैवेद्य दाखवला की लगेच प्रसाद म्हणून वाटायला हवा. महत्वाचा मुद्दा आहे हा. बरं, आता गौरींच्या आगमन, पूजन आणि विसर्जनासाठी काही विशिष्ट वेळा किंवा नक्षत्र पाळली जातात का? हो, परंपरेनुसार विशिष्ट नक्षत्रांचा उल्लेख आपल्या स्रोतांमध्ये आहे. सहसा कसं असतं, गौरीचं आगमन अनुराधा नक्षत्रावर होतं. पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर आणि विसर्जन मूळ नक्षत्रावर केलं जातं. या नक्षत्रांचा संबंध एका विशिष्ट सकारात्मक ऊर्जेशी जोडला जातो असं मानलं जातं. ओके. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे यासाठी कोणताही वार वर्ज्य नाहीये. मंगळवार किंवा शुक्रवार सुद्धा चालतो. आणि येत्या 2025 सालासाठी काही तारखा किंवा वेळा आहेत का या नक्षत्रांच्या? हो, 2025 साठी मिळालेल्या माहितीनुसार आपल्या महाराष्ट्रातील वेळेप्रमाणे गौरी आवाहन रविवार 31 ऑगस्टला आहे. अनुराधा नक्षत्र सायंकाळी 5:27 पर्यंत आहे. ठीक आहे. गौरीपूजन सोमवारी 1 सप्टेंबरला. ज्येष्ठा नक्षत्र आहे, दिवसभर शुभवेळ आहे पूजनासाठी. आणि गौरी विसर्जन मंगळवारी 2 सप्टेंबरला. मूळ नक्षत्र सायंकाळी 9:51 पर्यंत आहे. ओके, ही माहिती उपयोगी आहे. आता जरा सर्वात इंटरेस्टिंग भागाकडे येऊया. धर्मसिंधू ग्रंथाचा संदर्भ. हो. हा जुना आणि महत्वाचा ग्रंथ या गौरी पूजनाबद्दल काय सांगतो? त्याची काय भूमिका आहे? ही खरंच खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी स्रोतांमधून समोर आली आहे.
धर्मसिंधू हा ग्रंथ हिंदू धर्मातील कर्मकांडासाठी एक आधार मानला जातो, बरोबर? हो. त्यात भाद्रपद शुक्ल तृतीयेला गौरी पूजनासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे. याला हरितालिका व्रत असंही म्हणतात. अरे वा, म्हणजे आपण जरी ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन करतो तरी धर्मसिंधू तृतीयेचं महत्त्व सांगतोय. अगदी तो तृतीयेचं महत्त्व अधोरेखित करतो. धर्मसिंधू स्पष्टपणे सांगतो की स्त्रियांनी या दिवशी म्हणजे तृतीयेला गौरीची स्थापना करून तिची पूजा करावी, गंध, फुलं, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावेत. आणि याचा उद्देश काय सांगितलाय? विवाहित स्त्रियांनी सौभाग्य टिकवण्यासाठी आणि अविवाहित मुलींनी चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत करावं असं त्यात स्पष्ट म्हटलं आहे. हे व्रत थेट पार्वती देवीच्या तपश्चर्येशी जोडलेलं आहे. अच्छा. आणि नैवेद्याबद्दल काही थेट उल्लेख आहे का धर्मसिंधूत, जो मुद्दा आपण आधी बोललो? थेट रात्रभर ठेवा असा उल्लेख नाहीये, पण जो सामान्य नियम आहे ना, नैवेद्यम समर्प्य पश्चात प्रसादम ग्राह्यम, म्हणजे नैवेद्य अर्पण करून लगेच प्रसाद ग्रहण करावा, तोच नियम इथेही लागू होतो असे दिसतंय. नैवेद्य दिवसभर ठेवण्याचा उल्लेख तर कुठेच नाही. आणि गंमत म्हणजे नक्षत्रानुसार पूजनाला हा ग्रंथ विरोध करत नाही, कारण तो स्थानिक परंपरांचा आदर करतो, पण तरीही तृतीयेचं महत्त्व तो विशेष मानतो. समजलं. थोडक्यात सांगायचं तर गौरी पूजन हे घरात श्रद्धा, एकत्र येण्याची भावना आणि एक सकारात्मक ऊर्जा आणणारं सुंदर पर्व आहे. आपल्या स्रोतांवरून हेच दिसतं की कुलाचार महत्त्वाचा आहे, पण तो भीतीपोटी नाही तर समजून घेऊन पाळायला हवा. बरोबर. आणि नैवेद्यासारख्या गोष्टीतही श्रद्धेबरोबर व्यावहारिक आणि शास्त्रीय दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. आणि धर्मसिंधूसारख्या ग्रंथाचा आधार मिळाला की या परंपरेचं मूळ आणि तिचं महत्त्व आणखी स्पष्ट होतं. खरंय, शेवटी हा फक्त एक विधी नाही, तर घरातल्या ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि पुढच्या पिढीकडे जाणारी एक चांगली भावना आहे. हो, अगदी. आणि जाता जाता एक विचार मनात येतो, म्हणजे केवळ परंपरेचं पालन करण्याऐवजी त्या मागचं का आणि कसं हे जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपली श्रद्धा आणि आपला अनुभव अजून जास्त समृद्ध, अजून जास्त अर्थपूर्ण होऊ शकेल का?